उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यामध्ये एका 3 मजली बंगल्यामध्ये मिश्रा कुटुंब राहत होतं. 14 ऑक्टोबर सोमवारचा दिवस होता. घरचे प्रमुख प्रमोद मिश्रा दुपारी साधारणपणे 1:30 ते 2 वाजता जेवणासाठी घरी आले. त्यांची एक सवय होती, घरचा जो मेन गेट होता त्याचा ते फार कमी वापर करत असायचे, तर दुसऱ्या दरवाजामधून ये जा करत होते. घरात प्रवेश करण्यासाठी 2 दरवाजे होते. मेन गेट बहुतेक वेळा बंद राहत होतं, तर ते जेवणासाठी घरी आले होते. या 3 मजली घरात त्यांची सर्वात लहान सून 27 वर्षाची दिव्या मिश्रा सर्वात वरच्या मजल्यावर राहत होती. तिची खोली तिथेच होती. सुमारे 3 वाजता सासऱ्यांनी सुनेला जेवण वाढण्यासाठी आवाज दिला, पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. सासरा प्रमोदला थोडंसं विचित्र वाटलं. सून काही प्रतिसाद का देत नाही. याच दरम्यान त्यांनी लक्ष दिलं की घराचं मेन गेट पूर्णपणे उघडं आहे. जर हे गेट बंद असायला हवं होतं, कुणीतरी ते उघडं ठेवलं होतं. ते जेव्हा घरी आले तेव्हा ते गेट बंद होतं. त्यांना व्यवस्थित आठवलं होतं, घरात कोणी आलं गेलं तर नाही ना. सूनही वरून काही उत्तर देत नव्हती. आता ते तिला पाहण्यासाठी 3ऱ्या मजल्यावर गेले. सुनेच्या खोलीचा दरवाजा फक्त अर्धवट लावलेला होता. पुन्हा सासऱ्यांनी दरवाजा ठोठावून सुनेला आवाज दिला, तरीही तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी जसा दरवाजा उघडला, समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. बेडरूमच्या आत जमिनीवर दिव्या पडली होती. संपूर्ण खोलीमध्ये वस्तू इकडे तिकडे पडल्या होत्या. प्रत्येक वस्तू, प्रत्येक सामान इकडं तिकडं विखुरलं गेलं होतं. आणि एवढंच नाही, तर संपूर्ण जमिनीवर रक्त पसरलं होतं. सासरा प्रमोद ओरडत खाली आला आणि तो शेजारच्यांना मोठ्या मोठ्याने हाका मारू लागला. त्यावेळी सोसायटीमधील बहुतेक लोक आपापल्या कामावर गेले होते. घरात काही महिला वगैरे होत्या. प्रमोदचा आवाज ऐकून त्या महिला बाहेर आल्या. त्यांना सगळी माहिती सांगितली गेली. त्यानंतर ते ताबडतोब धावत पोलीस स्टेशनला पोहोचले. एक म्हातारा युक्तीला अशा घाबरलेल्या अवस्थेत पाहून पोलीस अधिकाऱ्यांना देखील काहीतरी अनर्थ घडल्याची शंका आली. सासरा प्रमोदने त्यांना सगळी माहिती सांगितली. ताबडतोब पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहोचली. आतापर्यंत या घटनेची बातमी परिसरात पसरली होती. लोक तिथे जमू लागले होते. प्रकरणाच्या गंभीरतेचा विचार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं. काही वेळातच फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉड तपासासाठी तिथे आले. सुरुवातीला जेव्हा पोलीस घरात पोहोचले आणि तपास सुरू केला, त्या दरम्यान असं वाटलं होतं की दिव्या मिश्रा काही हालचाल करत आहे. असं वाटत होतं ती अजून जिवंत आहे. लोकांच्या मदतीने तिला लगेच सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. त्याचवेळी न्यूज मीडियाचे लोक तिथे पोहोचले आणि सर्व गोष्टी कव्हर करू लागले. हे प्रकरण खूपच मोठं होणार होतं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की आता ही महिला जिवंत नाही. कोणाला समजत नव्हतं की इथं नेमकं काय झालंय. प्रकरण काय आहे हे देखील कोणाला कळत नव्हतं. दिव्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला खोल जखम झाली होती. त्याशिवाय तिच्या शरीरावर इतर ठिकाणी जखमांचे निशाण होते. तिचं पूर्ण बेडरूम पूर्णपणे अस्ताव्यस्त झालं होतं. सगळं सामान, बिछाना काही देखील नीट नव्हतं. आपल्या जागेवर काहीच नव्हतं. कदाचित घरात कोणी आलं असेल आणि दिव्याने त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला असेल. खोलीच्या आतच एक तुटलेला गुलदस्ता पडलेला होता. हा मातीचा होता. त्याचा खालचा भाग गायब झाला होता. झटापटी दरम्यान तो टेबलवरून खाली पडला असेल आणि तुटला असेल. खोलीच्या आत लग्नाचा एक अल्बम सापडला. हा अल्बम दिव्या आणि तिच्या नवऱ्याचा होता. जेव्हा हा कांड झाला तेव्हा दिव्याचा नवरा अजितेश मिश्रा दिल्ली NCR भागात होता. तो एक पत्रकार आहे. तो न्यूज अँकरचं काम करतो. वडिलांमार्फत त्यालाही या घटनेची माहिती मिळाली होती. तोही लगेच घाबरलेल्या अवस्थेत नोएडावरून इटावासाठी निघाला. प्रमोदने एक एक करून सुनेच्या मायरासह सर्व ओळखीच्या लोकांना या घटनेची माहिती दिली होती. सर्वजण तिथे येण्यासाठी निघाले होते. दिव्याचं माहेर देखील इटावा शहरातील फ्रेंड्स कॉलनीमध्ये आहे. तिचे वडील राजीव मिश्रा, भाऊ सचिन, बहीण अंशिका सर्वच तिथे राहतात.
माहेर आणि सासर यांच्यामधील अंतर फक्त 3 किलोमीटर आहे. साधारणपणे 10 मिनिटांचा रस्ता आहे. इटावाच्या मध्यभागी असलेल्या कटरा सिंग भाग हा खूप दाट लोकसंख्या असलेला भाग आहे. तिथे अनेक घरं बांधली गेली आहे. प्रमोदजीचं घर त्याच गल्लीत होतं. तिथं फक्त जायला एकच रस्ता आहे. दुसऱ्या बाजूची गल्ली बंद आहे. त्या बाजूनी कुणी येऊ शकत नाही. हे घर पूर्णपणे सुरक्षित होतं. कुठूनही कुणी सहज आत प्रवेश करू शकत नव्हतं. वरून जर कुणी जबरदस्तीने आत येण्याचा प्रयत्न केला असता तरीही आजूबाजूचे लोक त्याला पाहू शकले असते. हालचालीचा आवाजही ऐकू आला असता. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमची तपासणी सुरू झाली होती. या कुटुंबाबद्दल आणखी माहिती शोधायची होती. बॅकग्राऊंड पाहायचं होतं. त्या दिवशी घरी कोण कोण आलं होतं, कधी काय घडलं, कोण कधी काय करत होतं, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक तपशील पोलीस बारकाईने काढू लागले. सासरा प्रमोद हाच तो व्यक्ती होता ज्यांनी सर्वात आधी सुनेला त्या अवस्थेत पाहिलं होतं. त्यानेच आरडाओरड केला होता. त्यानेच पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी त्याच्यासोबत चौकशी सुरू केली. फॉरेन्सिक टीमला त्या तुटलेल्या गुलदस्त्याकडे पाहून असं वाटत होतं की कदाचित याचाच वापर करून गुन्हेगारांनी हल्ला केला असेल. गुलदस्त्याच्या तुटलेल्या भागावर काही केस अडकलेले होते. ते गोळा करून लॅबमध्ये पाठवले गेले. ते केस कोणाचे आहे असं वाटत होतं की कदाचित ते दिव्याचे असतील, कारण केस लांब होते. याशिवाय जे जे सामान विखुरलं गेलं होतं त्यावरून देखील पुरावे गोळा करण्यात आले. कदाचित गुन्हेगारांनी काहीच पुरावा मागे सोडला नव्हता. बोटाचे ठसे चेक करायचे काम चालू झाले. जमिनीवर चप्पल किंवा बुटाचे ठसे असतील. ही घटना घराच्या सर्वात वरच्या मजल्यावर घडली होती. घरात 2 रिकामे चहाचे कप देखील सापडले. कदाचित चहा पिताना कोणाला अल्बम दाखवला गेला असेल. घरचे प्रमुख प्रमोद होते. त्यांच्या बायकोचे नाव सुधा आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्यांना 3 मुले आहे. 3ही मुलांची लग्न झाले आहे. एक मुलगा नाशिकमध्ये राहतो, दुसरा मुलगा फरीदाबादमध्ये राहतो आणि तिसरा मुलगा नोएडामध्ये राहतो. दिव्या ही सगळ्यात लहान मुलगा म्हणजे अजितेशची बायको होती. अजितेश आणि दिव्याचं लग्न 2015 साली झालं होतं. घटनेच्या वेळी लग्नाला 3-4 वर्ष झालं होते. धुमधडाक्यात लग्न झालं होतं. मिश्रा कुटुंब खूप श्रीमंत होतं. कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती. प्रमोद आधी करवाखेडा जनता उच्चतर माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक होते. ते मुख्याध्यापक राहिले होते, पण आता ते रिटायर झाले होते. त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं, घडवलं, चांगले संस्कार दिले. सर्व मुले आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाली होती. चांगल्या नोकऱ्या करत होती. घरात प्रमोदजींची एक वृद्ध आई देखील आहे. ती खूप आजारी असते, वयस्कर झाली आहे. ना ती नीट चालू शकते ना बोलू शकते. तिला पाहण्यात आणि ऐकण्यात देखील अडचण येते. ती दिव्याची पणजी सासू होती, म्हणजे सासूची सासू. प्रमोद निवृत्त झाल्यानंतर आता सामाजिक कामामध्ये व्यस्त राहू लागला होता. अनेक लोकांसोबत त्याचा संपर्क होता. तो रोज सकाळी साधारण 11 वाजता नाश्ता करून घराबाहेर पडायचा. त्यानंतर तो दुपारी साधारणपणे 1:30 ते 2 वाजता जेवणासाठी परत यायचा. त्यानंतर काही तास घरी राहून विश्रांती घ्यायचा. मग संध्याकाळी 5 वाजता बाहेर पडायचा आणि थेट रात्री 8 वाजता घरी यायचा. हीच त्याची रोजची दिनचर्या होती. 14 ऑक्टोबरच्या दिवशी देखील त्याने हाच दिनक्रम पाळला होता. तसं पाहिलं तर त्या दिवसात त्याची बायको सुधा म्हणजे दिव्याची सासू घरी नव्हती. ती आपल्या मोठा मुलगा नितीनकडे फरीदाबादला गेली होती. अजितेशचं दिव्याशी लग्न होण्यापूर्वी तोही आपल्या भावाच्या घरी म्हणजे फरीदाबादमध्ये राहत होता. तिथून तो आपलं पत्रकारितेचं काम करत होता. पण लग्न झाल्यानंतर अजितेशने नोएडामधील आजनारा होम्समध्ये एक फ्लॅट घेतला होता. दिव्या काही दिवस सासरी राहिली. त्यानंतर ती आपल्या नवऱ्यासोबत नोएडाला आली. दिव्या आणि अजितेशचं वैवाहिक जीवन खूप सुखी होतं. अजित आपल्या करिअरमध्ये प्रगती करत होता. त्याला ओळख मिळत होती. तो आपल्या बायकोसोबत शहरात फिरायला देखील जायचा. विशेषतः विकेंडला तो सुट्टीसाठी इटावातील घरी येत होता. सणाच्या वेळी सगळे भाऊ आणि संपूर्ण कुटुंब इटावातील घरात एकत्र यायचे. हे एक आनंदी कुटुंब होतं. सर्व मुले आपापल्या कुटुंबासोबत वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. घरातही वेळोवेळी येणं जाणं होत असायचं. मूळतः इटावातील घरात फक्त 3च लोक राहिले होते. एक म्हणजे सासरा प्रमोद, दुसरी म्हणजे त्याची बायको सुधा आणि तिसरी म्हणजे त्यांची वृद्ध आई. 1 ऑक्टोबरला दिव्याची सासू सुधा
फरीदाबादला गेली होती त्याच्या मोठ्या मुलाकडे. त्यामुळे घरी दिव्याची पणजी सासू आणि सासऱ्यांना रोजच्या कामात खूप अडचण येत होती. प्रमोद स्वतःची काळजी घेऊ शकत होते, पण म्हाताऱ्या आईची काळजी कोण घेणार? म्हणूनच लहान सून दिव्याला नोएडावरून इटावाला बोलवण्यात आलं. मीडिया रिपोर्टनुसार 9 ऑक्टोबरला दिव्या इटावाला आली. तिच्या येण्याच्या 4-5 दिवसातच ही घटना घडली. या संदर्भात सासरा प्रमोद सांगत होते की रोजप्रमाणे ते 11 वाजता नाश्ता करून घरातून बाहेर पडले. सुनेनेच नाश्ता बनवला होता. त्या दिवशी ते करवाखेडा शाळेत गेले होते, कारण शाळेच्या स्टाफने त्यांना बोलवलं होतं. तिथलं काम पूर्ण करून दुपारी 1-2 वाजता ते जेवणासाठी परत आले. फ्रेश होऊन हातपाय धुवून त्यांनी वर सुनेला आवाज दिला की जेवण वाढ, पण काहीच प्रतिसाद आला नाही. त्यावेळी घराचं मुख्य गेट बंद होतं आणि ज्या दरवाजातून ते आले होते ते त्यांनी स्वतः बंद केलं होतं. अनेक वेळा आवाज दिल्यानंतर देखील जेव्हा त्यांची सून उत्तर देत नाही तेव्हा प्रमोद तिला फोन करतात, पण तिने फोन उचलला नाही. आता कारण दुपारची वेळ होती, सून थकली असेल, कदाचित झोपली असेल, असा सगळा विचार करून प्रमोदजी ग्राउंड फ्लोअरवरील एका खोलीत जाऊन विश्रांती घेऊ लागले आणि ते झोपले. याच्या अर्ध्या ते 1 तासानंतर घराच्या वरच्या मजल्यावर जिथे म्हातारी आजी होती तिथून काही खटपट आवाज आला. कदाचित आईजी हाक मारण्याचा प्रयत्न करत असतील. याच खटपट आवाजाने प्रमोदजींची झोप उडाली. आता ते पुन्हा सुनेला जेवणासाठी हाक मारतात, पण ती मात्र काहीच उत्तर देत नाही. याच दरम्यान ते आईला पाण्यासाठी वर जाऊ लागले तेव्हा त्यांची मुख्य नजर गेटवर पडली, जे उघडं होतं. त्यांना वाटलं की कदाचित कुणी आले गेले असावे. ह्याच गोष्टीची चौकशी करण्यासाठी की कोण आले होते, सासरे थेट वरच्या मजल्यावर गेले, म्हणजे सुनेच्या खोलीजवळ. जेव्हा त्यांनी दरवाजा उघडून सुनेची जी अवस्था पाहिली आणि आरडाओरड केला, त्याच्यानंतरच हे प्रकरण समोर आलं. सासऱ्यांनी हे देखील सांगितलं की त्यांची सून खूप समजूतदार होती. ती कधीही कोणत्याही अनोळखी व्यक्तीला घरात येऊ देत नव्हती. जो तिच्यासाठी अनोळखी असेल त्याला ती सांगायची की पप्पा घरात नाही, तुम्ही नंतर या. फॉरेन्सिक टीमने आपले पुरावे गोळा करून तिथून निघून गेली. या प्रकरणाची माहिती DSP पर्यंत पोहोचली होती, पण DSP एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी कानपूरला गेले होते. ते या शहरात नव्हते. जेव्हा त्यांना या घटनेबद्दल समजलं तेव्हा ते इटावासाठी निघाले. सुरुवातीच्या तपासानंतर पोलिसांना पोस्टमॉर्टम प्रक्रिया करायची होती. जेव्हा पोलीस डॉग तपासासाठी आणले गेले तेव्हा ते आधी बेडरूमकडे इकडे तिकडे फिरले. त्यानंतर ते थेट जिन्याने खाली उतरून घराबाहेर गेले. एका बाजूचा रस्ता बंद असल्यामुळे तिकडून कुणी येऊ शकत नव्हतं. पोलीस डॉग देखील तिकडे गेले नाही. ते दुसऱ्या दिशेने गेले. थोड्याच अंतरावर एक इमारत आहे, त्याच्यासमोर मैदान आहे. या मैदानाच्या पुढे पोलीस डॉग गेले नाही. गल्लीत इकडे तिकडे ते फिरत पुन्हा ते घराजवळ आले. एकूणच पोलीस डॉगकडून कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. पोलिसांना असं वाटत होतं की कदाचित ही घटना चोरीसाठी झाली असेल, पण घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू गायब नव्हती. प्रमोदजींनी कपाट, लॉकर सगळं तपासलं. पैसे, दागिने सर्व काही आपल्या जागेवर सुरक्षित होते. हेही शक्य होतं की चोर चोरीच्या उद्देशाने आले असतील, पण दिव्याने त्यांचा विरोध केला असेल आणि त्याच दरम्यान त्यांनी तिच्या डोक्यावर गुलदस्ता मारला असेल आणि पकडले जाण्याच्या भीतीने काही चोरी न करता ते पळून गेले असतील. पण दिव्या तिच्या बेडरूममध्ये सापडली होती, जी सर्वात वरच्या मजल्यावर आहे. जर ती खाली येऊन गेट उघडलं असतं तर लगेच कळालं असतं की समोर कोण आहे आणि काय करायला आला आहे. झटापट खालीच झाली असती, 3ऱ्या मजल्यावर नाही. म्हणजे घरात असा कुणी आला होता जो दिव्याला ओळखीचा होता. तेव्हा सासरे प्रमोद 1:30 वाजता घरी आले असतील. त्यावेळी तो ओळखीचा व्यक्ती घरातच असावा आणि प्रमोदजी झोपायला गेल्यावर त्याने गेट उघडून पळ काढला असेल. सिटी मॅजिस्ट्रेटच्या आदेशानुसार 3 डॉक्टरांच्या पॅनलद्वारे पोस्टमॉर्टम प्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी नातेवाईक आणि पोलीस देखील रुग्णालयात उपस्थित होते. ही गोष्ट रात्री साधारणपणे 10 वाजण्याच्या आसपासची होती. तेव्हा पोस्टमॉर्टम करण्यात आलं. याच दरम्यान नवरा अजितेश नोएडावरून इटावाला पोहोचतो. इथे प्रत्येकजण रडत होता, सगळे दुःखी होते. डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम तपासादरम्यान जे निष्कर्ष काढले त्याबद्दल मीडियात जास्त माहिती झाली नाही, पण इतकं सांगितलं गेलं की डोक्यावर झालेल्या गंभीर जखमेने तिचा मृत्यू झाला.
तिच्या शरीरावर साधारणपणे 7 जखमांचे निशाण आढळले. कुठे तिच्यासोबत काही आणखी गैरप्रकार झाला होता का यासाठी स्लाइड तयार करून लॅबमध्ये पाठवण्यात आलं. रात्री 11 वाजेपर्यंत SP घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पुन्हा फॉरेन्सिक टीमला बोलावलं आणि खोलीची तपासणी करून घेतली. फिंगरप्रिंटसारखे पुरावे गोळा करण्यात आले. पुढील दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबरला नातेवाईकांच्या उपस्थित दिव्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्या दिवशी दुपारी 3:30 वाजता सासरा प्रमोद पोलीस स्टेशनला गेला. तिथे त्यांनी तक्रार अर्ज दिला. अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रार लिहिणारा दिव्याचा भाऊ सचिन होता. FIR नोंदवल्यानंतर SPने विलंब न करता 3 पथके तयार केली. ही पथके CO दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती. घरात ओळखीचाच कुणी आला होता याची शक्यता खूप जास्त होती. गल्लीमध्ये याच गोष्टीची चर्चा सुरू होती की हा गुन्हा कोणत्या तरी ओळखीच्या व्यक्तीने केला आहे. त्याला पूर्ण माहिती होती की घरात कधी कोण असतं. दिव्या कधी एकटी असते, सासरे कधी घराबाहेर असतात. घरात म्हातारी खूप वृद्ध असल्यामुळे तिच्या उपस्थितीचा फारसा फरक पडत नव्हता. पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांची सखोल चौकशी सुरू केली. अनेक सदस्यांचे मोबाईल फोन तपासले जाऊ लागले. परिसरातील CCTV फुटेज देखील तपासण्यात आले. दिव्याचा मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आला. तिच्याकडे 2 फोन होते. तिच्या फोन नंबरचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासण्यात आले. तिचा नवरा, सासरे, सासू यांचे देखील कॉल डिटेल तपासण्यात आले. पोलीस कोणताही अँगल सोडू इच्छित नव्हते. मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांना दिव्याच्या कॉल डिटेलमध्ये आढळलं की तिने घटनेच्या दिवशी 1 तासात सुमारे 3 वेळा नवऱ्यासोबत बोलणं केलं होतं. नवऱ्याकडूनही तिच्यासाठी कॉल आले होते. पण जुन्या कॉल्स रेकॉर्डमध्ये असं कधीही दिसलं नव्हतं की 1 तासात इतक्या वेळा संवाद झाला असेल. अचानक त्या दिवशी तिच्या नवऱ्याने इतके कॉल का केले असेल? आता नवरा अजितेशच्या कॉल डिटेल रेकॉर्डमध्ये 4 नंबर समोर आले ज्याच्याशी त्याने घटनेच्या दिवशी बोलणं केलं होतं. पहिला नंबर दिव्याचा होता. पहिला नंबर बायको दिव्याचा होता. दुसरा त्याच्या वडील प्रमोद यांचा होता. दुसरा त्याचे वडील प्रमोद यांचा होता आणि उरलेले 2 नंबर अज्ञात होते. नंतर समजलं की ते दोन्ही नंबर त्याच्या सहकाऱ्यांचे होते ज्याच्यासोबत तो न्यूजरूममध्ये काम करत होता. दुसऱ्या दिवशी पोलिसांची एक टीम नोएडामधील त्या न्यूज कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचली जिथे अजितेश काम करत होता. त्यावेळी अजितेश FM न्यूज चॅनलमध्ये अँकर म्हणून काम करत होता. त्याने 1 वर्ष आधी म्हणजे जून 2018 मध्ये जॉईनिंग केलं होतं. पण तिथे जाऊन समजलं की अजितेशने मागील महिन्यात म्हणजे 30 सप्टेंबर 2019 रोजी नोकरी सोडली होती. त्याने राजीनामा दिला होता. पण असं करण्यामागचं कारण नेमकं काय होतं याबद्दल कुणालाही माहिती नव्हती. पण त्याच वेळी हे समजलं की अजून एक कर्मचारी आहे जिनेही कामावर येणं बंद केलं होतं. तिचं नाव भावना असं होतं. ती एक महिला होती. ती हीच सहकारी होती तिच्यासोबत अजितेशचं घटनेच्या दिवशी बोलणं झालं होतं. ती एक मेकअप आर्टिस्ट होती. जी न्यूज स्टुडिओमध्ये अँकरचा मेकअप ती करत असायची. FM न्यूज चॅनलमध्ये आणखी एक व्यक्ती होता, अखिल कुमार सिंग. तोही तिथे न्यूज अँकरिंगचे काम करत होता. अजितेश आणि भावनाने आधीच नोकरी सोडली होती म्हणून 30 सप्टेंबर नंतर ते ऑफिसमध्ये येत नव्हते. पण समजलं की अखिल 14 ऑक्टोबरला म्हणजे घटनेच्या दिवशी ऑफिसला आला नव्हता. मग तो नेमका कुठे गेला होता? पोलिसांनी अजितेश आणि भावनाची लोकेशन काढली. घटनेच्या वेळी ते दोघे कुठे होते? समजलं की ते नोएडामध्ये होते. पण अखिलची कोणतीही लोकेशन सापडत नव्हती. अजितेश आणि भावना यांच्यामध्ये आधीपासूनच अनेक वेळा फोनवर संवाद झाल्याचे रेकॉर्ड सापडले जे खूपच जास्त होते. अखिलेशसोबत देखील अनेकदा संवाद होत होता. हे सगळं नेमकं काय प्रकरण आहे? संशयाच्या आधारावर पोलिसांनी अखिल आणि भावनाला इटावाला आणलं. अजितेश तर आधीपासूनच तिथे पोहोचला होता. आता 17 ऑक्टोबरला म्हणजे 2 दिवसानंतर अजितेशला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं. अजितेश नोएडामध्ये ज्या ठिकाणी राहत होता आजनारा होम्समध्ये त्याच्या शेजारीच अखिलचाही फ्लॅट होता. ते दोघे खूप एकमेकांचे चांगले मित्र होते.
जेव्हा दिव्या नोएडामध्ये राहत होती तेव्हा तीही अखिलला भेटत असायची. अखिल त्यांच्या घरी येत असायचा. दिव्या त्याला भाऊ म्हणत असायची. तोही तिला बहीण मानायचा. दिव्या रक्षाबंधनाला अखिलला देखील राखी बांधत असायची. आता चौकशी दरम्यान अजितेश घटनेच्या दिवशी भावनासोबत बोलण्यामागचं कारण सांगतो. त्या दिवशी तो का बोलला, काय बोलला, जेव्हा त्याला वडील प्रमोद त्याच्याकडून बायकोबरोबर घडलेल्या घटनेबद्दल समजलं तेव्हा तो खूप दुःखी झाला. त्याने सर्वात आधी आपल्या मोठ्या भावा नितीनला माहिती दिली. तो फरीदाबादमध्ये होता. तिथे त्याची आई सुद्धा देखील उपस्थित होती. कारण अजितेश, भावना आणि अखिल हे तिघेही एका स्टुडिओमध्ये काम करत होते. दररोज ते भेटायचे, म्हणून त्यांच्यामध्ये खूप घट्ट मैत्री झाली होती. अजितेशने त्या दिवशी भावनाला फोन करून ही दुःखद बातमी सांगितली. त्याने तिला हे देखील सांगितलं की इटावाला जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाही, काही पैसे उधार दे. त्याने पैशांसाठी फोन केला होता असं त्याने सांगितलं. हीच गोष्ट त्याने कोर्टात देखील सांगितली. पोलीस तिघांनाही वेगवेगळे बसून चौकशी करत होते. तिघांच्या वागण्यात काहीतरी संशयास्पद वाटत होतं. ते काहीतरी लपवत होते. अखिलेशला विचारलं गेलं की 14 ऑक्टोबरला तू कुठे होता? तुझी लोकेशन कुठे दिसत नाही. थोडी कडक चौकशी केली असता सर्वात आधी अखिल तुटला. अखिल नोएडावरून 300 किलोमीटरचा प्रवास करून इटावाला आला होता आणि त्याच दिवशी पुन्हा नोएडाला परत गेला होता. अखिलने गुन्हा कबूल केल्यानंतर अजितेश आणि भावनाची देखील सहभाग सांगितला. ते दोघे देखील या कटात सामील होते आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून होते. अखिल तुटल्यानंतर ते दोघेही आपला गुन्हा कबूल करतात. ही गोष्ट त्यावेळीची आहे जेव्हा अजित हा FM न्यूजमध्ये नवीनच आला होता. ही साधारणपणे 1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. त्याची बायको दिव्या त्याच्यासोबत नोएडामध्ये राहत होती. नवरा बायकोचे संबंध खूप चांगले होते. हळूहळू लग्नाला 3-4 वर्ष झाली. अनेकदा आपण पाहतो की घरातील मोठे लोक किंवा नातेवाईक लग्नानंतर मुलाबाळांचा विषय काढतात. लवकरात लवकर लग्न करा असं आधी सांगतात आणि लग्न झाल्यावर विचारतात की घरात किलबिल कधी ऐकू येणार. जेव्हा कधी अजितेश आणि दिव्या कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात जायचे तेव्हा मजेमध्ये मुलाबाळांबद्दल चर्चा होत असायची. दोघांनाही आईवडील होण्याची इच्छा होती, पण त्यांना मूल होत नव्हतं. त्यांनी अनेकदा डॉक्टरांचा सल्ला घेतला, पण काही देखील परिणाम झाला नाही. हळूहळू अजितेशच्या मनात ही गोष्ट बसली की दिव्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. त्यामुळे समाजात त्याची बदनामी होते. आता त्याचं बायकोवरील प्रेम कमी होऊ लागलं. तो तिच्यापासून दूर जाऊ लागला. हा बदल दिव्याने देखील लक्षात घेतला की आता नवरा तिला वेळ देत नाही. तो घरात कमी आणि बाहेर जास्त राहतो. तो बहुतेक वेळ ऑफिसमध्ये किंवा बाहेरच राहू लागला होता, पण तिला समजत नव्हतं की नेमकं असं का होत आहे. जेव्हा ती नवऱ्याला याबद्दल विचारायची तेव्हा तो रागाने बोलायचा. आता विषय टाळून टाकायचा. काही तो स्पष्ट उत्तर देत नव्हता. जरी ही गोष्ट नवरा बायकोशिवाय दुसऱ्या कोणालाही माहीत नव्हती, पण शेजारी राहणारा अखिल अनेकदा घरी येत होता अजितेशला भेटण्यासाठी. दिव्या त्याला भाऊ मानत असल्यामुळे ती त्याच्यासोबत छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करायची. एक दिवस दिव्याने अखिलला विचारलं की अजितेश इतका का बदलला आहे? तो घरी कमी येतो, ऑफिसमध्ये असं काय काम असतं? सुरुवातीला अखिल काही बोलला नाही, पण थोडा आग्रह केल्यावर त्याने सांगितलं की अजितेशची ऑफिसमध्ये काम करणाऱ्या भावनासोबत खूप जवळची मैत्री आहे. तो तिच्यासोबत जास्त वेळ घालवतो. मीडिया रिपोर्टनुसार जेव्हा पोलीस 16 ऑक्टोबरला नोएडाला गेले आणि सहकाऱ्यांसोबत बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं की ते दोघे अनेकदा एकत्र दिसायचे. त्यांची मैत्री खूप जवळची झाली होती. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी भावनाला देखील इटावाला आणलं. भावना ही दिल्लीची रहिवासी आहे आणि अखिल हा मूळचा फरीदाबादच्या आमदरनगरचा आहे. पोलिसांनी जेव्हा अजितेश आणि अखिल यांच्यातील मेसेज तपासले ते पाहून ते हैराण झाले. त्याबद्दल पुढे सांगितलं जाईल. घटनेच्या सुमारे 8 महिने आधी दिव्याला कळालं होतं की तिच्या नवऱ्याचं भावनासोबत काहीतरी चालू आहे. त्यानंतर तिने नवऱ्यासोबत याबद्दल चर्चा केली. त्याला समजावलं, आईवडिलांच्या सन्मानाबद्दल विचार कर, समाजात बदनामी होईल, काही संस्कार दिले आहे तुला. तिने भावनाला देखील समजावलं की माझ्या नवऱ्यापासून दूर राहा, आमचं घर उद्ध्वस्त करू नको. पण दोघांनीही त्या बिचाऱ्या बायकोचं ऐकलं नाही. आता नवरा बायकोंच्या भावनामुळे छोट्या मोठ्या वादांची सुरुवात झाली.
नातं बिघडू लागलं. मूल न होण्याच्या कारणामुळे नवरा बायकोपासून दूर जात होता आणि त्याचवेळी तो भावनाकडे आकर्षित झाला होता. कारण ते आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते, एकत्र काम करत होते, म्हणून त्यांच्यामध्ये आधीच ओळख होती. आता मूल न होणं हे फक्त कारण होतं की नाही माहीत नाही, पण अजितेशला भावना खूप दिवसांपासून आवडत होती. जेव्हा बायकोपासून अंतर वाढलं तेव्हा त्याने एक दिवस भावनाला आपल्या मनातील गोष्ट सांगितली. तो तिला म्हणाला, "तू मला खूप आवडते." माहीत पडलं की भावनाही त्याला आवडत होती, पण तो आधीच विवाहित असल्यामुळे ती कधी सांगू शकली नाही. मीडिया रिपोर्टनुसार दोघे रिलेशनशिपमध्ये आले होते. बायको दिव्याला हे समजल्यावर एक दिवस अजितेश मान्य करतो की तो आता भावनाला भेटणार नाही ना तिच्यासोबत बोलणार. बायकोला वाटलं की आता सगळं ठीक झालं. आता ऑक्टोबर 2019चा महिना सुरू होतो. 1 ऑक्टोबरला अजितेशची आई सुद्धा इटावावरून फरीबादला गेली होती. आता घराची देखभाल करणारा कुणीच उरला नव्हता. काही दिवस सासरे प्रमोद एकटेच सगळं सांभाळत होते, पण तो म्हातारा किती दिवस सांभाळणार. दरम्यान 7 ऑक्टोबरला दिव्याने काही कामासाठी अजितेशला फोन केला, पण तो फोन भावनाने उचलला. तिचा आवाज ऐकताच बायकोला समजलं की नवरा तिच्यासोबत खोटं बोलत आहे. तो अजूनही भावनाला भेटतो आहे. त्यामुळे दिव्या खूप रागवली. तिने भावनाला खूप सुनावलं. तिला ती खूप काही बोलली. त्यामुळे भावना देखील खूप रागवली. मीडिया रिपोर्टनुसार याच दिवशी भावनाने अजितेशकडे तक्रार केली. त्यानंतर नवऱ्याचाही बायकोसोबत जोरदार वाद झाला. तो उलट बायकोला बोलला की तू भावनासोबत असं कसं बोलू शकते. भावनाने अजितेशला विचारलं, तू आता निर्णय घे, तू बायकोसोबत राहणार की माझ्यासोबत राहणार. तिने त्याला 2 दिवसांचा वेळ दिला. 9 ऑक्टोबरला सून दिव्या इटावाला तिच्या सासऱ्याची काळजी घेण्यासाठी गेली होती. आता अजितेश आणि भावनाला अडवणारं कुणीच नव्हतं. अजितेशने भावनालाच निवडलं. तो म्हणाला तो भावनासोबतच लग्न करणार आहे. पण 2 दिवसापूर्वी दिव्याशी झालेल्या वादाचाही राग त्याच्या मनात होता. जर अजितेशला हवं असतं तर तो सहजपणे बायकोला घटस्फोट देऊन भावनासोबत लग्न करू शकला असता. पण त्याने तसं केलं नाही, कारण अजितेश क्राईम रिपोर्टिंगमध्ये काम करत होता. त्याला चांगलं माहीत होतं की पोलीस कसे काम करतात. त्याच पद्धतीने त्याने प्लॅन बनवायला सुरुवात केली. त्याने भावनासोबत मिळून कट रचायला सुरुवात केली. मीडिया रिपोर्टनुसार त्यांनी FM न्यूजची नोकरी सोडली होती, कारण तिथे सगळ्यांना त्यांच्या नात्याबद्दल कळालं होतं. सर्वप्रथम भावनाने नोकरी सोडली, त्यानंतर अजितेशने रिझाईन दिलं. या कटास अजितेशने अखिलला देखील सामील केलं. तो त्याच्यासोबत बसून दारू पित होता. मैत्रीचा आधार देत आणि पैशाचं आमिष दाखवत त्याला त्याने तयार केलं. अखिलेशने वचन दिलं की तो त्याचं काम नक्की करेल. अजितेश आणि भावनाने प्लॅन तयार करून अखिलला सगळं समजावलं की नेमकं काय करायचं आहे. अजितेशने अखिलच्या आयडीवरून 2 सिम कार्ड खरेदी करून घेतले. एक मोबाईल फोन देखील खरेदी केला. एक नवीन सिम आणि मोबाईल अखिलला दिला आणि दुसरं सिम स्वतःकडे ठेवलं. त्याने सांगितलं की या सिमवर बोलायचं, पर्सनल नंबरवर बोललो तर पुढे जाऊन पोलिसांना संशय येऊ शकतो. घरात बायको दिव्या आणि वडील प्रमोदच होते. आजी खूप म्हातारी होती, त्यामुळे तिची काही विशेष चिंता नव्हती. अजितेश आपल्या बायकोला आणि वडिलांना वारंवार फोन करू लागला. हलक्या फुलक्या बोलण्याच्या निमित्ताने तो विचारत होता की कोण नेमकं कुठं आहे, घरात कोण कधी असतं, बायको कधी एकटी असते. या सगळ्या गोष्टींमध्ये 14 ऑक्टोबरचा दिवस योग्य वाटला. या दिवशी सकाळी अजितेशने अखिलला नोएडाहून इटावाला पाठवलं. बसने जाताना तो आपल्या वडिलांसोबत आणि बायकोसोबत सतत फोनवर संपर्कात होता आणि तीच माहिती तो अखिलला देखील देत होता. दुपारी साधारण 1 वाजता अखिल इटावाच्या घरात पोहोचला. योगायोगाने त्यावेळी त्याला कुणीही पाहिलं नाही, कारण दिव्या आधीपासूनच अखिलला ओळखत होती. ती त्याला भाऊ मानत होती. त्याला पाहून ती आनंदी झाली. तिने गेट उघडून त्याला आत घेतलं आणि पुन्हा गेट बंद केलं. घरात त्याच्यासाठी चहा बनवला. चहा पिल्यानंतर ती त्याला वरच्या खोलीत घेऊन गेली. तिने तिथे लग्नाचा अल्बम दाखवला. या दरम्यान ती त्याला सांगत होती की आपल्या मित्राला समजावू, तो त्या मुलीपासून दूर राहो, तो घर उद्ध्वस्त करेल. खोलीमध्ये एक गुलदस्ता ठेवला होता. योग्य संधी साधून अखिलने तो उचलला आणि मागूनच दिव्याच्या डोक्यावर जोरात मारला. दिव्याला समजलं की नवऱ्याने त्याला पाठवलं आहे, हा एक कट आहे. आता ती त्याला विरोध करू लागली, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागली.
पण जखम खोल होती. काही मिनिटातच ती बेशुद्ध झाली. मीडिया रिपोर्टनुसार अखिलला पुढे काही करण्याची हिंमत झाली नाही. जरी जिव्याचा श्वास सुरू होता. त्याने अजितेशला मेसेज करून सांगितलं की तिचा श्वास अजून थांबला नाही. तेव्हा अजितेशने त्याला वाचनाची आठवण करून दिली आणि सांगितलं की तिचा श्वास थांबव. हा मेसेज वाचून पोलीस देखील आश्चर्यचकित झाले होते. त्यानंतर अखिलने अनेक वेळा तिचं डोकं जमिनीवर आपटलं. इतक्यातच सासरा प्रमोद घरी आला आणि सुनेला जेवणासाठी हाक मारली. हे ऐकून अखिल घाबरला. तो मध्येच थांबला आणि पाहू लागला की ते वर तर येत नाही ना. त्यानंतर संधी साधून तो मेन गेटमधून पळून गेला. तो त्याच रस्त्याने पळाला होता ज्या रस्त्याने तो आला होता, कारण त्याला फक्त हाच रस्ता माहिती होता. रस्त्यात त्याने फोन करून अजितेशला सगळी माहिती दिली. त्यानंतर त्याने सिम कार्ड तोडून फेकून दिले आणि बसने तो परत नोएडाला गेला. तोपर्यंत इथे प्रकरण उघडकीस आलं होतं. आता सासऱ्यांबद्दल काय म्हणावं. जेव्हा ते 2 वाजता घरी आले आणि सून उत्तर देत नव्हती, फोनही उचलत नव्हती. जर ते त्याच वेळी वर जाऊन त्यांनी पाहिलं असतं तर कदाचित अखिल त्याच वेळी पकडला गेला असता आणि वेळेत दिव्याला दवाखान्यात नेलं असतं तर कदाचित ती वाचली असती. ती जवळपास 1 ते 1.5 तास खोलीमध्ये पडून होती. तिला 4 वाजता जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 18 ऑक्टोबरपर्यंत पोलिसांनी अजितेश, भावना आणि अखिल यांना अटक केली. त्यांना न्यायालयात सादर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. पोलिसांनी एक एक पुरावा गोळा केला. त्या मेसेज वाचून पोलिसांना वाटलं की नवरा आपल्या बायकोबद्दल किती द्वेष करू लागला होता. काही दिवसांनी करवा चौथ येणार होता. बायको आपल्या नवऱ्यासाठी व्रत ठेवते. त्याची बायको त्याच्यावर खूप प्रेम करत होती. चौकशी दरम्यान अजितेश वारंवार बेशुद्ध होण्याचा, तब्येत बिघडल्याचे नाटक करत होता. जणू तो बायकोच्या मृत्यूने खूप दुःखी आहे. पण पोलीस सगळं समजले होते की तो नाटक करत आहे. त्यामुळे त्याच्यावरचा संशय आणखीनच वाढला होता. त्याच्या अटकेनंतर काही आठवड्यांनी जामीनसाठी अर्ज करण्यात आला. जामिनीच्या सुनावणी दरम्यान अजितेशने न्यायालयात सांगितलं की त्याच्या कोणत्याही महिलेबरोबर प्रेमसंबंध नाही. ना भावना कधी त्याच्या घरी आली, ना तो कधी तिच्या घरी गेला. तो फक्त आपल्या बायकोवरच प्रेम करत होता. अजितेशच्या वकिलाने सांगितलं की FIR अज्ञात व्यक्तीविरुद्ध नोंदवली गेली होती. ती त्याच्या वडिलांनी नोंदवली होती आणि ती दिव्याच्या भावाने लिहिली होती. जर नवरा बायकोच्या नात्यात तणाव असता, भांडण होत असती, तर बायकोने नक्कीच आपल्या भावाला सांगितलं असतं आणि मग भावाने तक्रार लिहिताना थेट अजितेशचं नाव घेतलं असतं. पण असं का झालं नाही. पोलिसांना त्याच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा सापडला नाही. वरून घटनेच्या वेळी तो त्या शहरात देखील नव्हता. त्या दिवशी त्याचं अखिलसोबत कोणतंही बोलणं झालं नव्हतं. भावनासोबत त्याने फक्त पैसे उधार मागण्यासाठी बोलणं केलं होतं. मोहल्ल्यातील 2 साक्षीदार आहे, मुकेश कुमार आणि श्रीमती संगीता. 15 ऑक्टोबरला पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदवले होते. त्यांनी सांगितलं की 14 ऑक्टोबरला अजितेश घराजवळ दिसला नव्हता. तो तिथे नव्हता. पोलिसांनी दिव्याची बहीण अंशिका आणि भाऊ सचिन यांचे देखील जबाब नोंदवले, ज्यात त्यांनी अजितेश आणि भावना यांच्या अफेअरबद्दल सांगितलं. अजितेशच्या वकिलांनी या सर्व गोष्टींना बनावट आणि खोटं ठरवलं. असं सिद्ध करण्यासाठी की त्यांचं अफेअर चालू होतं याचा कोणताच पुरावा नाही. अजितेशचा यापूर्वी कोणताही गुन्हेगार इतिहास नव्हता. दिव्याच्या कुटुंबाच्या वकिलाने सांगितलं की कॉल डिटेलमध्ये त्यांचं बोलणं झाल्याचं दिसलं. अखिलच्या आयडीवरून 2 नवीन नंबर घेतले गेले होते आणि त्या नवीन नंबरवरूनच संवाद होत होता, जेणेकरून कोणताही पुरावा उरू नये. अजितेश कुठेही असो, पण कट त्यानेच रचला होता. तो अखिलेशने प्रत्यक्षात पूर्ण केला. अखिलला दिव्यासोबत कोणताही वैर नव्हतं. मग तो असं का करेल. न्यायाधीशांनी जामिनाची मागणी फेटाळून लावली. पण पुढे हळूहळू भावना, अजितेश आणि अखिल तिघांनाही जामीन मिळाला. ते सध्या तुरुंगातून बाहेर आले आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.